वंचित कामगारांचा विषय ज्यावेळी या बैठकीत निघाला त्यावेळी मी एक गोष्ट सांगतो की वंचित कामगारांच्या विषयामध्ये की कसा पुढे न्यायचा, त्यावेळी सरकार किंवा प्रशासन शासन हे त्याच्यावर सकारात्मक आहे त्याच्या बाबतीत. परंतु होतंय काय सांगतो की मला पाहिजे तो प्रश्न प्रसाद लाड यांनी प्रामुख्याने मांडलेला आहे मंत्रालयात. त्यामुळे प्रसाद लाड यांची भेट मी वंचित कामगारांसाठी घेणार आहे. परंतु घेताना माझ्यावर 7 जण नाही, किमान 700 लोक तरी पाहिजे, तर तो प्रश्न कुठेतरी मार्गी लागेल. मी आजही या व्यासपीठावरून सांगतो, प्रश्न असाच मार्गी लागणार नाही. आणि जर होता या पात्र लोक किंवा अपात्र हा प्रश्न जर मार्गी लागला तर वंचित लोकांचा प्रश्न मात्र अडकू शकतो. आज या व्यासपीठावर मी हाय ते स्पष्ट सांगतो. त्याच्यामुळे ती ताकद आपल्याला लवकरात लवकर उभी करून वंचित लोकांची कुठच्या संघटनेच्या संस्थेच्या ते सोडून द्या किंवा युनियनचे आहेत, आपल्याला त्याच्याशी प्रश्न नाही. आपला प्रश्न मी पहिल्यांदा सांगतो, आपला विषय एकच आहे, गिरणी कामगार. त्यामुळे त्या सगळ्या वंचित लोकांना इथे उपस्थित असलेले लक्षात घ्या, जास्तीत जास्त वंचित लोकांना एकत्रित करा. तो प्रश्न आपण एक वेगळा विषय म्हणून वेगळ्या पद्धतीनं आपल्याला तो हाताळावा लागेल, तर तो मार्गी लागेल. अन्यथा या विषयामध्ये तो विषय कुठेतरी विरघळला जाईल, बाजूला सारला जाईल. त्यामुळे ती ताकद वंचित लोकांनी उभी करा. 100% आपण वाटलंच असेल ते एखादी बैठक प्रसाद लाड यांच्याबरोबर सुद्धा घेऊ आणि पुढचा प्रश्न कसा मार्गी लावायचा याही विचार करू. पण ती ताकद तुमची दिसली पाहिजे, ती संख्याही दिसली पाहिजे.